पहा मित्रांनो, जर तुम्हाला फ्री इलेक्टिव्ह सब्जेक्ट घ्यायचा आणि तुम्ही कन्फ्यूज आहे की कोणचा घेऊन कोणचा नाही, तर त्याच्या पहिलं तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर कोणचा कोणचा जॉब करायचा आहे. गव्हर्नमेंट करायचा आहे का आय टीचा करायचा आहे. कारण की प्रायव्हेटमध्ये तुम्हाला कोरमध्ये तर जॉब भेटणार नाही. तर ते तुम्हाला डिसाईड करून घ्यायचं आहे का तुम्हाला फक्त डिग्री काढायसाठी अभ्यास करायचा आहे. तीनपैकी एक तुमचं झालं डिसाईड. एक तर गव्हर्नमेंट, एक तर आय टी, का अभ्यास करून काढायचा आहे. फक्त डिग्री काढायची आहे, बाकी मग पाच बसू. तसं काही असन तर त्या 3 कॅटेगरीसाठी मी आता तुम्हाला ज्या फ्री इलेक्टिव्ह कोणचा घ्यायचा ते सांगतो. पहिलं तर जे आहे तिसरं चौथं पहिलं दुसरं हे एवढे जे सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये फ्री इलेक्टिव्ह राहतच नाही. आणि फ्री इलेक्टिव्ह कवर आहे ते तुम्हाला 5वं 6वं ह्या दोन याच्यात सेमिस्टरमध्ये तुम्हाला फ्री इलेक्टिव्ह दिसन, ह्या नावाचा वस्तू दिसन. पण जे आहे 7वा आणि 8वा ह्या दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्हाला जे आहे प्रोफेशनल इलेक्टिव्ह पी ई दिसन. तर प्रोफेशनल इलेक्टिव्ह कोरवालेच राहते सब्जेक्ट, त्याचं काही टेन्शन नाही. पण जे फ्री इलेक्टिव्हचे सब्जेक्ट आहे ते याच्यात मॅटर आहे. कोणतं मॅटर आहे, जर तुम्हाला आय टीकडे जायचं असेल तर याची सुविधा तुम्हाला इथं देऊन दिलेलं आहे. जे हे वाले सब्जेक्ट आहे हे इंट्रोडक्शन टू कम्प्युटर नेटवर्क, डाटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, डाटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग आणि ते बाकीचे जे आहेत दिलेले आहे हे कोरवाले सब्जेक्ट किंवा तुमच्या कामाचे नाही. जर तुम्हाला आय टीकडे जायचं असेल तर हे तुम्हाला 4 सब्जेक्ट, 4 सब्जेक्ट आहे. याच्यापैकी जर तुमचा कॉलेज ऑफर करत असेल एखादा फ्री इलेक्टिव्ह तर तो तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. तसं माझ्या वेळेस काय झालं होतं, तिथं कनी डाटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंगच होता माझ्या कॉलेजमध्ये, तर तोच घ्यायला लागला होता. बाकीचे होतेच नाही. बाकीचे होते नाही म्हणजे त्याच्यानंतर डी एस सी दिला होता, डी एस सी पण नव्हता ह्या होतच नाही. बाकी ह्याच्यातले 2 सब्जेक्ट होते, ह्याच्यातले होते 3पैकी एक चूज करा म्हणे. तर असं आहे भाऊ. तर याच्यापैकी तुम्हाला जे आहे आय टीकडे जायचं असेल तर हे 4 सब्जेक्ट जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला कोरवाले असेल तर तुम्हाला हा कोरवाली जॉब करायची असेल तर त्या जॉबसाठी कोणते सब्जेक्ट लागते ते पाहून घ्यायचे आणि याच्यापैकी जर ते सब्जेक्ट असेल तर ते घ्यायचे. नाही तर मग तुम्हाला सोपं कोणता पाहिजे नसेल तर ते तुम्हाला डिसाईड करावं लागेल. कारण की ते तुम्हाला थेरी जमते का न्यूमरिकल जमते ते पहिलं पाहा लागेल आणि त्याच्यानुसार ते ह्याच्यातले सब्जेक्ट घेऊन घ्या लागेल. पण तुम्ही हेच म्हणणं आहे तुम्हाला जे आहे तुम्ही UPS तर बाहेरून शिकून घ्या, पण डी एस ए जे आहे ते तुम्हाला थोडंसं शिकायला कठीण जाते. तर डी एस ए तुम्ही घेऊन घ्या. आणि ह्या जो डाटा स्ट्रक्चरवाला जो आहे हा तुम्हाला कामी देईन. डाटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग हा बी तुम्हाला कामी देऊ शकते, पण ह्याच्यात तेवढं काही जॉब भेटली तुम्हाला तर त्याच्यात इन्क्रीमेंट नाही आहे. तसं तुम्हाला एवढी सब्जेक्ट करायला पाहिजे ना आय टीकडे जातात. पण डी एस ए घेऊन घ्या नाही तर UPS घेऊन घ्या, दोनपैकी घेऊन घ्या. हा झालं 5व्या सेमिस्टरबद्दल. 5व्या सेमिस्टर म्हटलं फ्री इलेक्टिव्ह कोणता घ्यायचा तो झाला तुमचा. नंतर 6व्या सेमिस्टरमध्ये जे तुम्हाला डिग्री काढायचे विषय आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही सर्वात पहिलं सांगून देतो तुम्हाला. जर तुम्हाला डिग्री काढायची असेल जर तुम्ही आहे 6व्या सेमिस्टरमध्ये तर हे सध्या मेकॅनिकलवाला आहे. तर ह्याच्यात तुम्हाला जे आहे इथे एक सब्जेक्ट दिसेल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. तर हे दोनपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. तसं तुम्हाला मी ॲडवाईस करू तर तुम्हाला जे आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच घेऊन घ्यायचं आहे. काहून घ्यायचं आहे ते बी तुम्हाला सांगून देतो. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तुम्ही ना घेतला तर तुम्हाला ज्या शेवटला सेमिस्टर म्हणजे तुमचं जे 8 सेमिस्टर असते याच्यात एक विषय भेटते प्रोफेशनल इलेक्टिव्ह म्हणून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर इथं तुम्हाला चांगलं होईल कारण की शेवटचा सेमिस्टर आहे. याच्यात बॅक लागला तर गंभीर विषय होते. याच्यात लागलाच चालते कारण की याच्यात बी एक नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स इथं बी आहे आणि ह्या इथं बी आहे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. तर ह्यावाला सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला नाही घेतलं चालेल कारण की याच्यात बॅक लागला त्याच्यात तुम्ही काढून घ्या. पण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा अभ्यास तुमचा इथं सुद्धा झाला नाही तर ह्यात बॅक लागूच नाही शकत. तसं थेरीचा सब्जेक्ट आहे तर तो तुम्ही विचार करून घ्या. आणि जर तुम्हाला आय टीकडे जायचं असेल तर 6व्या सेमिस्टरमध्ये कोणतं घ्यायचं. 5व्या सेमिस्टरचं झालं आय टीचं घेतलं तर इथं जे आहे तुम्हाला 1-2 सब्जेक्ट दिसत असेल. DBMS डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट घ्या. नाही तर सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट याच्याबद्दल मला माहीत नाही पण ह्यावाला नका घेऊ. नाही तर इथं जे आहे जावा प्रोग्रामिंग हावाला सब्जेक्ट जर तुमचा कॉलेजवाले प्रोव्हाइड करत असेल तर ह्या घ्या. जावा प्रोग्रामिंग सर्वात बेस्ट आहे. ह्या DBMS नाही घेतला तरी चालेल तुमचा.
ह्या जावा प्रोग्रामिंग घ्या. जर तुम्हाला DBMS कडे जायचं असेल, डाटाबेसवाला जर जॉब करायचं असेल तर इथं तुम्ही डाटाबेस घ्या. तर इथंही तुम्हाला जे आहे DSS घेऊन घ्या लागेल. DSA नाही, DCL, डाटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. तर इथं ह्या असं तुम्हाला जे आहे चूज करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही जर IT कडे जायचं आहे तर कोणचा सब्जेक्ट चांगला आहे तर त्याच्यासाठी सांगून देऊ. फ्री इलेक्टिव्ह ह्या जावा चांगला राहील, जावामध्ये चांगलं राहील. आणि त्यासोबतच इकडे कोणतं राहील तर इकडे UPS नाही तर DSA ह्या दोनपैकी एक घ्या. इथं जावा घेऊन घ्या. तर असा प्री इलेक्टिव्ह ह्या इच्छेतला घेऊन घ्या. आणि मग इथं कोणचं घ्यायचा तर तुम्ही ना इथं ऑटोमोबाईल किंवा NES घेतला असेल तर तोच इथं त्याच्यापैकी एक जो आहे NS इथं दिसून राहिला असेल. आणि जर तुम्ही इथं IT चा सब्जेक्ट घेतला असेल तर प्रोफेशनल इलेक्टिव्हमध्ये IT चे सब्जेक्ट नाही आहे फायनल इयरले. तर तुम्हाला जे इथं टूल भेटते तर टूल नका घेऊ तुम्ही. टूलपेक्षा जे आहे तुम्हाला NES चांगला पडेल तर NES घेऊन घ्या, कारण की थेरी वेरिया होऊन जाते. नॉन कॉन्व्हेन्शनल एनर्जी सोलर पॅनल होणार आहे ते चांगला आरामात होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर इथं येते फायनल सेमिस्टर जो राहते त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कुठं डायरेक्ट कंपल्सरी सब्जेक्ट राहते तर तो घेऊन घ्या. आणि त्यासोबतच एक रोबोटिक्स राहते, रोबोटिक्स आणि RAC. तिथं तुम्हाला रोबोटिक्स नाही दिलेला आहे तर रोबोटिक्स घ्या. तो रोबोटिक्स लक्षात ठेवजा, तर लिहून नाही दिला. तर अशा प्रकारचे आहे तुम्हाला हे पूर्ण सब्जेक्ट घेऊन घ्यायचे. कोणते घ्यायचे एक वेळा डबल सांगून देतो. जर तुम्ही 5व्या सेमिस्टरमध्ये असाल तर तुम्हाला जे आहे इथं DSA नावाचा कोर्स घेऊन घ्यायचा आहे, जो इलेक्टिव्ह आहे. UPS तुम्ही ऑनलाईन केला तरी होऊन जाईल. पण UPSवर जे आहे जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. आपल्या लोअर लेवलचे जे जॉब्स असतात DSA तेवढं हायर लेवलचे जॉब्समध्ये विचारते. पण UPS जर तुमचं काहीच प्रोग्रामिंगमध्ये नसेल, थोडंसं लॉजिक कमी बसत असेल तर UPS घेऊन घ्या, DSA नका घेऊ. झाला 5वं सेमिस्टर. एक इथंच कन्फ्यूज आहे थोडंसं, नाही तर बाकी फ्री इलेक्टिव्ह तुम्हाला पूर्ण सांगून देतो मी. 5व्या सेमिस्टरसाठी फ्री इलेक्टिव्ह जे आहे DSA नाही तर UPS. IT कडे जायचं असेल तर बाकीचं तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 6व्या सेमिस्टरमध्ये IT कडे जायचं असेल तर जावा प्रोग्रामिंग हे घेऊन घ्यायचं आहे. 7व्या सेमिस्टरमध्ये सोपा विषय NES, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. 8व्या सेमिस्टरमध्ये जर तुम्हाला ऑटोमोबाईल कंपल्सरी केलं असेल तर ऑटोमोबाईल घ्या, आणि ऑटोमोबाईलच घ्या. जर कंपल्सरी नसेल तरी ऑटोमोबाईल घ्या. त्यासोबतच इथं RAC गेले तर हातच नका लावू कधी. त्याच्यानंतर इथे एक रोबोटिक्स जो इथं दिला नाही आहे तो घेऊन घ्या. फायनल मेकॅनिकलच्या पोट्ट्यासाठी हे आहे. आणि बिना मेकॅनिकलचे असेल तुम्ही तरी तुमच्यासाठी तेच आहे. IT कडे जायचं तर कडले सब्जेक्ट पहा. जर तुमचे कॉलेजवाले ते ऑफर करत असेल सब्जेक्ट तर तेच घेऊन घ्या. बस आता तुम्हाला माहीत पडलं की फ्री इलेक्टिव्ह कोणता घ्या लागते. तर व्हिडिओला शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. आणि कमेंटमध्ये सांगा तुमची इच्छा काय आहे बा, कोणचं घेऊन राहिलं तुम्ही. जर तुम्ही ना मागच्या सेमिस्टरमध्ये जर चुकी केली असेल का घेतलं नसेल आणि तुम्हाला पस्तावा झाला असेल DSA किंवा UPS वापिस तुम्हाला जे करावं लागेल, कारण की फायनल इयरमध्ये जे कंपन्या आहेत त्याच्यात तुम्हाला जे घोळ झाला असेल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे तुम्ही सिनियरला विचारू शकता. नाही तर सिनियर जर तुम्ही असाल तर कमेंटमध्ये लिहून सांगा की ह्या घ्या बुवा. लहान पोराला सांगून द्या थोडंसं. जे तुमचे ज्युनियर आहे त्याला सांगा की तुमच्या 4th इयरमध्ये तुम्ही काय घेतला, 4th इयर नाही 3rd इयरमध्ये काय घेतला आणि 4th इयरमध्ये काय घेतला ते पण तुम्ही सांगून द्या. कमेंटमध्ये सांगा बे, एकामेकाची मदत करत जा थोडीशी.